नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट बनणारी अशी ही खीर आहे। चला मग बनवायला सुरुवात करूया। तांदूळ घेतलेले आहेत मी अर्धी वाटी, साखर आवश्यकतेनुसार, दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, बदाम, काजू, पिस्ता आणि विलायची। सुरुवातीला हे दूध उकळायला ठेवूया। हे बघा, आता आपल्याला हे दूध एक उकळी आणायची आहे याला। आता हे तांदूळ आहेत, हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं काढायचं आहे याला बारीक। हे बघा, जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडच ठेवायचं आहे। आता आपण याला धुवून घेऊया। हे बघा, दुसऱ्या भांड्यात काढून घेते। आता याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे। हे बघा, हे बघा, आपल्या दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे। आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये टाकूया। हे बघा, आता आपल्याला हे याच्यामध्ये छान असे शिजेपर्यंत हलवत राहायचं आहे याला, नाहीतर बुडाला लागू शकते। हे बघा, पूर्णपणे आपले जे तांदूळ आहेत ते पूर्ण शिजायला हवे। हे बघा, छान असं घट्ट होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे। हे बघा, हे बघा, छान असं घट्ट होत आहे हे। हे बघा, छान असा त्याला घट्टपणा आलेला आहे। थोडंसं हलवते। हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया आवश्यकतेनुसार। गोड कमी जास्त हवं असेल तर कमी जास्त टाकू शकता। हे बघा, आता आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे पूर्णपणे। हे बघा, छान अशी साखर विरघळलेली आहे आपली। हे बघा, आता थोडंसं हलवते याला, म्हणजे थोडंसं आणखी घट्टपणा येईल याला। हे बघा, हे बघा, छान असं आपलं हे घट्ट झालेलं आहे। अशी ही खीर आपली झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये काजू थोडेसे नंतर टाकते, पिस्ता, बदाम, हे सर्व मी गॅस बंद केल्याच्या नंतर टाकलेलं आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये विलायची टाकूया। हे बघा, विलायची केव्हाही शेवटी टाकायची, खूप छान वास लागतो। हे बघा, आता मी याला एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे काजू बदाम आहेत, पिस्ता, काजू बदाम हे पूर्ण वरतून टाकते। हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने ही आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।